गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयानं मोठमोठे निर्णय दिलेले आहेत। मोठ्या निर्णयांची जणू मालिकाच सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा आज निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या निवृत्तीआधी गेल्या 3 दिवसात मोठमोठ्या प्रकरणांवर निर्णय येत आहेत। यातील सर्वात पहिला निर्णय तो म्हणजे बढतीमधील आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं आपला निर्णय सुनावलेला आहे। सुप्रीम कोर्टानं पदोन्नतीमधील आरक्षण थेट रद्द केलेलं नाही, पण हे प्रकरण राज्यांवर सोपवलेलं आहे। राज्य सरकारला वाटलं तर ते बढतीमध्ये आरक्षण देऊ शकतात असं कोर्टानं म्हटलेलं आहे। दुसरा मोठा निर्णय तो म्हणजे आधार कार्ड संदर्भातला। देशाच्या प्रत्येक नागरिकाला क्रमांकनिहाय ओळख देणाऱ्या आधारच्या घटनात्मक वैधतेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलंय। आधार कार्ड नसलं तरी वैयक्तिक हक्कांवर गदा आणता येणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं। त्यामुळे यूजीसी, सीबीएसई, नीट या शिक्षण नियामक संस्था आधारची मागणी करू शकणार नाहीयेत। तिसरा मोठा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचं थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली आहे। त्यामुळे यापुढील महत्त्वाच्या खटल्यांचा लाईव्ह कारभार सर्वसामान्यांना पाहता येईल। आणि चौथा महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे अयोध्या प्रकरणाचा। मशिदीमध्ये नमाज अदा करणं हा इस्लामचा अभिन्न भाग नाहीच। खटला घटनापीठाकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। आणि पाचवा निर्णय जो आज आलाय तो म्हणजे आता केरळमधल्या शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळणार आहे। सुप्रीम कोर्टानं हा ऐतिहासिक निर्णय दिला असून सुप्रीम कोर्टाकडून मोठ्या निर्णयांची सध्या मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।